शिवान्याच कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन ज्ञान मिळवण्यासाठी। नमस्कार बालमित्रांनो, शिवान्याच कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। बालमित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरीतील मराठी पाठ्यपुस्तकातील 7वा पाठ वडेश बहरला पान नंबर आहे 16 ते 19 वडेश बहरला पाहणार आहोत। चला तर मग आपण या गोष्टीला सुरुवात करूया। बरं का बालमित्रांनो, ही गोष्ट खूप छान आहे आणि इथे आपल्याला काय दिसत आहे पहा। इथं एक वडाचं झाड दिसत आहे। पाठाचं नावच काय आहे? वडेश बहरला। हे अगदी प्रसन्न हिरवगार वडाचं झाड दिसत आहे। त्या झाडावर काय काय दिसत आहे? आणखीन पक्षी दिसत आहेत वेगवेगळ्या रंगाचे। त्यानंतर कोणी उडत आहे, कोणी बसलेला आहे, गप्पा मारत आहे। त्यानंतर इथं फळे आलेले आहेत लाल लाल चुटूक। चला मग आपण या गोष्टीत काय आहे ते पाहूया। ही गोष्ट तुम्हाला वाचता वाचता मी समजून पण सांगणार आहे, त्यामुळे इकडे लक्ष द्या। पाठाचं नाव आहे वडेश बहरला। चिंचपूर नावाचे गाव होते। गावाजवळ ओढा होता। तेथे एक झाड होते। चिंचपूर नावाचं काय होतं? गाव होतं। गावाजवळून एक छान ओढा वाहत होता। ओढा म्हणजे काय? पाणी वाहत असतं तो ओढा। तेथे एक झाड होते। त्या झाडाचे नाव होते वडेश। झाडाचे नाव काय हे पाहिलं। ह्या झाडाचे नाव काय आहे? वडेश। वडेश हा उंच उंच वाढला होता, जणू काही आभाळाला भिडला होता। वडेश कसा वाढला होता? उंच उंच वाढला होता आणि तो आभाळाला जणू काय भिडला होता। आजूबाजूला खूप खूप पसरला होता। त्याच्या फांद्या कशा आजूबाजूला खूप पसरलेल्या होत्या सगळीकडे। फांदीवर पानेच पाने होती। पाने हिरवीगार होती। झाडाखाली थंडगार सावलीत बसायला फारच मजा यायची। झाड हिरवगार झालं असल्यामुळं त्याची थंडगार सावली पडायची आणि त्या सावलीत बसायला खूप मजा यायची। झाडावर चिमणी, कावळा, खारुताई, मैना, राघू यायचे। कोणकोणते पक्षी येत होते? तर चिमणी, कावळा, खारुताई, मैना, राघू इत्यादी पक्षी यायचे। किलबिल करत बोलायचे। कसे बोलायचे ते? किलबिल करत। गोड गाणी गायचे। वडेशला पाखरांची भाषा समजायची। वडेशला काय व्हायचं? पाखरांची भाषा समजत असे। तो पानांची सळसळ करून बोलायचा आणि फडफड करून रागवायचा। वडेश रागवत कसा होता? तर फडफड करायचा पानाचा आणि बोलायच्या टायमाला सळसळ करायचा। पाखरांना पिले होती। चिमणीचे पिलू होते चिनू। पाखरांच्या पिलांचे नाव पहा काय होते आता। चिमणीचे पिलू कोण होते? तर चिनू। कावळिणीचे पिलू होते कानू। पोपटाचे पिलू होते पिनू। पिले लपाछपी खेळत। पिले कोणता खेळ खेळत? लपाछपी। पारंबी पकडून झोके घेत खूप दंगा करत। दुपारी वडेशची झोप मोडायची। तो वैतागून जायचा। पिलांवर रागवायचा आणि पिलांना सांगायचा, उडा उंच भूर भूर, जा खूप दूर दूर, करता खूप कट कट, निघा इथून झटपट। पिलांना वडेशचा राग यायचा। ती वडेशचे नाव आई बाबांना सांगायची। नेहमी नेहमी पिलांची बोलणे ऐकून पाखरांना वडेशचा राग आला। पिलांनी काय केलं? वडेशचं नाव सांगितलं त्यांच्या आई बाबांना। मग नेहमी नेहमी पिलांना बोलायचा वडेश म्हणून पाखरांना वडेशचा खूप राग आला। अचानक पाखरे दूर निघून गेली। इथे कोणी बोलायला नाही, कोणी खेळायला नाही। आता काय करावे? वडेशला एकटे एकटे वाटू लागले। पाखरे दूर निघून गेल्यावर वडेशला कसं वाटायला लागलं? एकटे एकटे। कोणी बोलायला नव्हतं, खेळायला नव्हतं। हिवाळा संपला, ऊन तापू लागले। फांदीवर तांबूस कोवळे अंकुर दिसू लागले। ते हळूहळू मोठे झाले, मग पोपटी होत गेले। हिवाळा संपून ऊन तापायला लागलं, मग फांदीवर काय तांबूस कोवळे अंकुर दिसायला लागले, कारण आता ते फळ येणार होते ना। मग ते हळूहळू मोठे झाले आणि मग ते पोपटी होत गेले। कोवळी पाने दिसू लागली, पाने हिरवीगार झाली। फांदीवर हिरवे हिरवे ठिपके दिसू लागली आणि ते हळूहळू लालसर झाली।
आणि मग त्याची फळे लालचुटूक झाली. जाता येता पाखरांना फळे दिसू लागली. ती शीळ घालून वडेशला हाका मारू लागली. वडेशला तर पाखरांची ओढ होतीच. रुसवा संपला होता. तोही पाखरांना बोलावू लागला. या रे या, सारे या, चटकन या, पटकन या, लाल लाल फळे खाऊन जा. मग त्यावर पाखरे बोलू लागली. येतो येतो पटकन येतो, हसत नाचत चटकन येतो, गाणी गात गात येतो, लाल लाल फळे खातो. मग पाखरे वडेश जवळ आली. नवी घरटी बांधली. वडेश जवळ राहू लागली. वडेशलाही खूप आनंद झाला आणि मोठी झालेली पिले पाहून वडेश बहरून आला. ठीक आहे, छान आहे की नाही गोष्ट? किती छान होती. इथे काय केलं बरं? इथे वडेशकडे कशी पाखरे आलेली आहेत आणि ती छान बसलेली आहेत. इथं गप्पा मारत आहेत, फळे खात आहेत छान छान. वडेश पण आनंदी आहे. मग आता इथे पुढं काय दिलेलं आहे? वर्गकार्य दिलेलं आहे आपल्यासाठी. काय दिलेलं आहे? वर्गकार्य. मग इथे काय सांगितलेलं आहे? पाठाचे वाचन ऐक, पाठीमागून वाच. त्यानंतर पुढं काय आहे? कोण ते लिही. आता आपण कोण ते पाहूया. इथं काय सांगितले? लपाछपी खेळणारी. लपाछपी कोण खेळत होतं? आता सांगितलं ना, तर पिले झाडावर लपाछपी खेळत होते. मग काय लिहायचं इथं? पिले. त्यानंतर पुढं पाखरांची भाषा समजणारा. पाखरांची भाषा कोणाला समजत होती? वडेशला पाखरांची भाषा समजत होती. त्यानंतर पुढे असं पण विचारता येईल, शीळ घालून वडेशला हाका मारणारी. शेवटी कोणी शीळ घालून वडेशला आवाज दिला होता, हाका मारली होती? तर पाखरे. त्यानंतर पुढे शेवटी बहरून आलेला. शेवटी कोण बहरून आलं होतं? तर वडेश. आता पुढं काय आहे प्रश्न? का ते सांगा. वडेश वैतागून जायचा. का बरं? कारण पाखरे खूप दंगा करायची आणि दुपारी वडेशची झोप मोड व्हायची, म्हणून वडेश वैतागून जायचा. पुढे पाखरे दूर निघून गेली. कारण वडेश पाखरांना रागवला आणि मग तो सारखा सारखा पिल्लांना रागवायचा, म्हणून ती पाखरे दूर निघून गेली. पुढे पाखरे वडेश जवळ परत आली. कारण वडेशला पण पाखरांची ओढ होती आणि वडेशला लाल लाल चुटूक फळे आली होती. मग पाखरे पुन्हा वडेशजवळ परत आली. त्यानंतर पुढं पाहिलं, भुरभुर यासारखे पाठातील शब्द शोधून लिहायचे आहेत. काय करायचे आहेत? भुरभुर सारखे शब्द आपल्याला शोधून लिहायचे आहेत. कोणते कोणते आहेत आणखीन शब्द? आपल्याला आणखीन कोणते कोणते शब्द सांगता येतील? सळसळ, फडफड, दूर दूर, कटकट, लाल लाल, झटपट. ठीक आहे. त्यानंतर पुढे वाच व क्रमाने सांग. आता हे सगळं वाचायचं आणि पहिल्यांदा क्रम कोणता आला होता आपण पाहू थोडक्यात. पाखरांची पिले दंगा करायची. पाखरे दूर निघून गेली. पाखरांना वडेशचा राग आला. वडेश पिलांवर रागवायचा. मग यामध्ये कोणता क्रम अगोदर आलेला आहे? तर सुरुवातीला काय आलेलं आहे? पाखरांची पिले दंगा करायची. त्यानंतर वडेश पिलांवर रागवायचा. मग पाखरांना वडेशचा राग आला आणि त्यानंतर पाखरे दूर निघून गेली. ठीक आहे, समजलं? छान आहे ना गोष्ट? चला मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबत आहोत. भेटूया पुढील अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, हसत रहा, अभ्यास करत रहा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.